नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। भारत पाकिस्तान मध्ये तणाव वाढत असतानाच भारताने पाकिस्तानच्या विरोधात आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे। बगलिहार धरणातून भारताने चिनाब नदीचे पाणी थांबवले आहे। बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आला आहे। पीओके मधील जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो समोर आलेले आहेत। या कॅम्पमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं दिसून येत आहे। प्रशिक्षणानंतर दहशतवाद्यांना लॉन्च पॅडवर तैनात केले आहे। इयत्ता 12वीला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं अर्थात इयत्ता 12वीचा परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे। आज दुपारी 1 वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यावरून पुन्हा एकदा बदला घेण्याचा इरादा बोलून दाखवला आहे। दहशतवादी आणि दहशतवाद्यांना पोचणाऱ्यावर कडक कारवाई होणार म्हणून पाकिस्तानचे साफ शब्दात त्यांनी कान गरम केले आहे। आर्मीला मोदींनी फ्री हँड ही दिला आहे आणि त्यांना कशा प्रकारे कारवाई करायची ही ठरवायची अधिकार दिले आहे। डोंबिवलीमध्ये 2 गटात हाणामारी झाली आहे। समोर आलेली माहितीनुसार शनिवारी रात्री डोंबिवली पश्चिम भागात राजू नगर परिसरात भारतीय जनता पक्षाचा माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांचा आजी माजी समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। जम्मू काश्मीरमधील पहलगाम मधल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना हल्ला करून 25 पर्यटकांनी हत्या केली होती। या पहलगाम हल्ल्याचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे। हा व्हिडिओ जम्मू काश्मीरच्या पहलगाम मधील बैसरन व्हॅली येथील झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतरचा असल्याचे सांगितलं जातं। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आता शिगेला पोहोचला आहे। अशातच पाकिस्तान विरोधात भारताकडून अनेक कठोर पावलं उचलली जात असताना पाकच्या लष्कर प्रमुखालाच धडकी भरल्याची पाहायला मिळत आहे। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर हा भीतीने लपून बसल्याची चर्चा आहे। भारताची पावलं अफगाणिस्ताननेही ओळखली की काय अशी चर्चा सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असल्याची पाहायला मिळत आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अफगाणिस्ताननेही माजी राष्ट्रपती अमरुल्ला सलाहने यांनी मोठे विधान केले आहे। काँग्रेसला फोडा आणि रिकामी करा असं म्हणत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना थेट आदेश दिल्याची पाहायला मिळाले आहे। पुण्यात नुकत्याच झालेल्या पदाधिकारी बैठकीत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे। पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसे रद्द केले आहेत। तसंच या नागरिकांना आपल्या मायदेशी जाण्याची सूचना केलेली आहे। त्यामुळे पाकिस्तानी नागरिक पुन्हा आपल्या मायदेशी जात आहेत। एका 2 लेकराची आपल्या आईपासून तुटातूट झाली आहे। 2 आणि 5 वर्षाची ही 2 चिमुकली पाकिस्तानात गेली आहेत, तर त्यांच्या आईला मात्र भारतातच राहावं लागणार आहे। पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तान विरोधात वॉटर स्ट्राईक केल्याचे पाहायला मिळाले। भारताकडून सिंधू जल करार तात्पुरता स्थगित केल्यानंतर त्याचा परिणाम दिसून येते। दरम्यान भारताने पाकिस्तानचं पाणी रोखल्यावर चिनाब नदीचं पाणी पातळीत मोठा घट झाल्याची समोर आली आहे। भारतीय हवाई दल आता उच्च तंत्रज्ञान असलेले हाय अल्टिट्यूड प्लॅटफॉर्म स्टेशन खरेदी करणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सोबत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दल एक नवीन घातक शस्त्र खरेदी करण्याची तयारी करत आहे। तुर्की आता उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा देत आहे। तुर्कीचे युद्धनौका पाकिस्तानच्या कराची बंदरात दाखल झाली आहे। याआधी तुर्कीचे कार्गो विमान देखील पाकिस्तानात दाखल झालं होतं। पाकिस्तानमध्ये जितका मुस्लिमांचा छळ होतो तितका भारतातही होत नाही असं वक्तव्य पाकिस्तानमधील एका मौलवीने केल्याचे समोर आले आहे। इतकंच नाही तर यावेळी केलेल्या आणखी काही वक्तव्यानं मौलवींनी पाकिस्तानलाच घराचं आहेर दिल्याचे पाहायला मिळाले। सिक्युरिटी गार्डशी किरकोळ करतानातून झालेल्या वादातून एका वाहन चालकाने त्याची सूळ थार त्याच्या अंगावरून नेल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या धक्कादायक घटनेत सिक्युरिटी गार्डची अनेक हाडे फ्रॅक्चर झाली आहेत। मुंबईतील 16 मॉल्सना अग्निसुरक्षा नियमभंगाबद्दल नोटीस देण्यात आला आहे। त्यापैकी 3घांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे। वांद्रे येथील क्रोमा शोरूम आगीच्या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमक दलाने 16 मॉल्सना नोटीस दिली आहे।
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे। काल रात्री पाकिस्तानने जम्मू काश्मीर मधील सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढरा, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरच्या समोरातील भागात पाकिस्तानकडून गोळीबार केला गेला। आता पुढची बातमी येत आहे सोलापूरमधून। सोलापूरमधील विंचूर गावात गॅसस्फोट झाल्याची घटना समोर येत आहे। गॅसस्फोट झाल्याने 4 घरांचे नुकसान झाले आहे, तर रोकड आणि 13 तोळा सोना जाळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे। उद्या जेव्हा यांच्याकडे सत्ता नसेल तेव्हा यांची सूज उतरलेली असेल। चंद्रशेखर बावनकुळे हे त्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत, ते मंत्री आहेत। त्यांना थोडीशी जरी लाज वाटली असती तर त्यांनी हे विधान नसतं की काँग्रेस फोडा, अमुक फोडा, तुमचा पक्ष विचारधारेवर वाढा, असा टोला राऊतांनी लगावला आहे। बलात्कार प्रकरणात अभिनेता एजाज खान वॉन्टेड असून चारकोप पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। चारकोप पोलीस त्यांच्या घरी गेले पण तो घरी नव्हता। एजाज खानला कधीही अटक होऊ शकते। एजाज खान विरोध मुंबई चारकोप पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबईत बाळासाहेब भवनात महत्वाची बैठक करण्यात आली आहे। परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांची परिवहन अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे। परिवहन विभागाच्या होणाऱ्या ऑनलाईन बदलांसह विविध विषयावर बैठक सुरू होती। सदाभाऊ खोत यांच्या सुनावणीचा आज निकाल आहे। निफाड कोर्टात दुपारपर्यंत निर्णय घेण्याची शक्यता आहे। कोरोना काळात जमाबंदी असताना कांदा निर्याती संदर्भात केलेले आंदोलन होते। न्यायालयाचं न्यायालयाकडे लक्ष आहे। दिल्लीतील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी क्लाउड सीडिंगद्वारे कृत्रिम पावसाची तयारी केली जात आहे। त्यांची चाचणी हे महत्वाचं अखेरीस होऊ शकते। IIT कानपूरला हिरवा कंदील मिळाला आहे। यासाठी 2 उड्डाणाद्वारे ढगामध्ये रसायने फिरवली आहेत। काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तापमान 4 ते 5 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे। हवामान खात्याची माहिती। शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी आपल्या शेतीमालाची काळजी घ्यावी, कृषी विभागाचे आवाहन आहे। तर या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। परत उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा 1 TV न्यूज मराठी।